नका, धर्म कोणता पुसू नका, उद्यानातील फुलास त्याचा रंग कोणता पुसू नका, एकच माळी या सर्वांचा नाव तयाचे पुसू नका, नाव तयाचे पुसू नका. आणि हेच विचार उराशी धरून 18 पगड जातीच्या आणि नानाविध धर्मांच्या मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे कीर्तिवंत, बुद्धिवंत, ज्ञानवंत, शीलवंत, राजाधिराज, योगीराज, जाणता राजा, अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मी वसुंधरा संजय गुरव, इयत्ता 7वी, मराठी कन्या प्राथमिक शाळा धाराशिवची विद्यार्थिनी, छत्रपती शिवाजी महाराज तेरेखेडा चषक 2024 आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आपल्या समोर विषय मांडते शिवरायांची धर्मनिरपेक्षता. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आपल्या आदर्श जगण्याने सर्वांसाठी दीपस्तंभ बनलेल्या वलिया म्हणजे महाराज. जगावं कसं, मूल्य जपावीत कशी हे शिकवणारा आद्य शिक्षक म्हणजे महाराज. रणांगणावर शत्रुत्व रणांगणावर सोडून पुराणाची प्रत मुस्लिम सैन्याकडे देणारा मानवतावादी सम्राट म्हणजे महाराज. मंदिरा इतकंच मशिदीतही पावित्र्य जपणारा सर्व धर्म सहिष्णू राजा म्हणजे महाराज. माणूस ही एकच जात आणि मानवता हा एकच धर्म अशा धर्मनिरपेक्ष विचारांचा तत्ववेत्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अवघ्या 50 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या महाराजांच्या जीवनातले कित्येक प्रसंग त्यांची धर्मनिरपेक्षता स्पष्ट करतात. परंतु धर्मनिरपेक्षता म्हणजे तरी काय? धार्मिक विचार, धार्मिक कल्पना यांना दूर ठेवून न्यायाने व कायद्याने राज्यकारभार करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता. शिवरायांची धर्मनिरपेक्षता बघण्याआधी त्यांच्या नजरेतून धर्म म्हणजे काय हे जाणून घेतले पाहिजे. स्वराज्यापेक्षा मोठा धर्म असूच शकत नाही आणि धर्माच्या नावाने स्वराज्य मोठे होत नाही. परंतु तरीही शिवरायांच्या राज्यात प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करण्याची मुभा होती. शिवरायांच्या काळात कोठेही जातीय अथवा धार्मिक दंगा झाल्याचे पुरावे आढळत नाही. पूर्वामी महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर चळवळीला महाराजांच्या धर्मनिरपेक्षतेचा वारसा आहे. आदिलशाह, कुतुबशाह, मुघल, पोर्तुगीज यांच्या विरुद्ध महाराजांची लढाई ही धार्मिक नसून राजकीय होती. स्वराज्य आणणाऱ्या परकीय सरदारांबरोबरच बेईमानी करणाऱ्या स्वकीयांनाही महाराजांनी धडा शिकवला. महाराजांचा लढा कुण्या एका धर्माविरुद्ध नसून दुष्ट शासक, दुष्ट प्रवृत्ती, दुष्ट व्यक्ती यांच्या विरुद्धचा होता. परंतु दुर्दैव आमचं, आम्ही त्याला जाती धर्माचं स्वरूप देऊन स्वार्थाची पोळी भाजत आहोत. हे पाहून कवी प्राध्यापक जर्रा काझींचे शब्द आठवतात. माननीय छत्रपती शिवाजी महाराज हमने आपको राजनीति में लाया, आपकी जंग मुगलों से राजनीतिक थी, हमने उसे धार्मिकता का रंग चढ़ाया. माननीय छत्रपती शिवाजी महाराज हमने आपको राजनीति में लाया. महाराजांचं जवळपास 35% सैन्य मुस्लिम होतं. राजांचं पहिला चित्र काढणारा मीर मोहम्मद, तोफखाना प्रमुख इब्राहिम खान, राजांचा वकील ताजी हैदर, इतकंच काय तर औरंगजेबाच्या नावडीतून शिवराय सुखरूप बाहेर पडावे यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारे मदारी मेहतर यांसारख्या असंख्य मुस्लिम मावळ्यांनी भक्कम स्वराज्य उभारलं. तो हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा, मालिक ने हर इंसान को इंसान बनाया, हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया, कुदरत ने जो बख्शी थी हमें एक ही धरती, हमने कहीं भारत कहीं ईरान बनाया, जो तोड़ दे हर बंद वो तूफान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. महाराजांच्या सर्व धर्मश्रेष्ठ स्वभावामुळे 1648 साली आदिलशाहकडील 500 पठाण महाराजांच्या सैन्यात सामील झाले. याशिवाय 1664 सालच्या सुरतेवरच्या स्वारी दरम्यान तिथल्या चर्चमधील फादर अँब्रोस शिवरायांना भेटायला येतो आणि ख्रिश्चन लोकांच्या रक्षणाची विनंती करतो. यावरून शिवरायांची धर्मनिरपेक्षता दिसून येते. इतकंच काय, संत तुकाराम, समर्थ रामदास यांच्या इतकंच बाबा याकूब, मौनी बाबा यांसारख्या मुस्लिम संतांप्रती महाराजांना प्रचंड आदर होता. जेव्हा औरंगजेबाने हिंदूंवर जिझिया कर लावला होता तेव्हा छत्रपतींनी त्याला पत्र पाठवून ईश्वर हा केवळ मुस्लिमांचाच आहे असं पुराणात देखील म्हटलेलं नाही, तो सर्वांचाच आहे. मग हा आतावाईपणा कशासाठी असं औरंगजेबाला सांगून त्याला अकबराच्या धार्मिक धोरणाची जाणीव करून दिली. महाराजांच्या धर्मनिरपेक्षतेवर बोलताना इतिहासकार खाफी खान त्यांच्या धार्मिक धोरणाची प्रशंसा करतो. इंग्लंडचा ग्रँड डॉक्टर म्हणतो की छत्रपती शिवाजी राजे केवळ लढवय्ये नव्हते तर सामाजिक आणि अर्थकारण याची उत्तम जाण असणारे ते एक राजकारणी पुरुष होते. माणसे जोडताना महाराजांनी कधीही जात, धर्म, वंश, पंथ पाहिला नाही. पाहिली ही फक्त गुणवत्ता. स्वराज्य हे केवळ हिंदूंचेच नव्हे, इथल्या तमाम जनतेचे राज्य आहे, कष्टकऱ्यांचे राज्य आहे. इथल्या प्रत्येक गड किल्ल्यांचा एक एक चिरा घडवताना, झेंडीशी खेळताना ज्यांनी
आपली बोटं झिजवली. बुरुजांच्या पायात त्यांनी बलिदान दिलं. त्या सर्वांचं राज्य म्हणजे स्वराज्य अशी महाराजांची धारणा होती. किती 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 नावं घ्यावी त्या स्वामिनिष्ठ मावळ्यांची, ज्यांनी आपल्या धन्यावर उंची ओवाळून टाकला. गोडखिंडीला पावन करणारे बाजीप्रभू देशपांडे, दुर्दंभ विश्वास आणि पराकोटीचे स्वामिनिष्ठ असणारे प्रतापराव गुजर, तानाजी मालुसरे, भेरजी नाईक, फिरोजी वर्धन, शिवा काशी, जीवा महाल, अहो लाख पेरले चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणून कित्येकांनी हसत मरण पत्करलं. कारण त्या काळात जातीपेक्षा मातीपेक्षा जास्त शिवछत्रपतींना मानत होते. नात्यापेक्षा नीतीला जपणारे, तख्तासाठी रक्त सांडणारे, मोत्यापेक्षा मातीला किंमत देणारे, मानासाठी बेईमान न होणारे असे शिवरायांचे सवंगडी होते. ढाल तुटली तरी चाल थांबली नाही, सडा पडला तरी लढा थांबला नाही, मान तुटली तरी इमान तुटला नाही आणि घातावर मात करताना मावळे वनव्यात जळाले पण पळाले नाहीत, वनव्यात जळाले पण पळाले नाहीत. अमर्या मी आकाश कधी म्हणत नाही, मी बौद्ध आहे. झाडांची हिरवी पानं कधी म्हणत नाहीत, मी मुस्लिम आहे. उगवणारा भगवा सूर्य कधी म्हणत नाही, मी हिंदू आहे. मग माणूस का ठरवतो, मी अमुक जातीचा आणि तमुक धर्माचा. धर्मांत झालेल्या लोकांना हे का कळत नसावं की वेळ आल्यावर जातीचं नाही तर माणुसकीचं रक्त कामाला येतं. एकूणच काय तर कुठल्या धर्मात कुठल्या जाती आणि कुठल्या धर्मात कुठल्या जाती, शेवटी जिच्यात मिसळायचं ती एकच काळी माती. आणि शिवरायांची धर्मनिरपेक्षता याही वेगळं काय सांगते. म्हणूनच शेवटी एकच म्हणावं वाटतं की मैं मुस्लिम हूँ तू हिंदू है दोनों इंसान. ला मैं तेरी गीता पढ़ लूं तू पढ़ ले कुरान. अपने तो दिल में है दोस्त बस एक ही अरमान. एक थाली में खाना खाए सारा हिंदुस्तान, एक थाली में खाना खाए सारा हिंदुस्तान. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.